नमस्कार मित्रांनो, संकल्प एज्युकेशनच्या स्पेशल एसएससी रेल्वे चॅनलवरती मी प्रशांत गव्हाणे तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, स्पेशल असणार आहे। का बरं स्पेशल असणार आहे? आज आपण डिस्कस करणार आहे एसएससीच्या सिलेक्शन पोस्ट ह्या ॲडव्हर्टाइजमेंट बद्दल। ही जाहिरात 2 जूनला आलेली आहे। थोडं लेट झाले व्हिडिओला नक्की, परंतु अजून अप्लाय करण्यासाठी 5 ते 6 दिवस आहेत। त्यामुळे भरपूर विद्यार्थी महाराष्ट्रातले हा फॉर्म भरत नाही। महाराष्ट्रातले सोडा, पूर्ण इंडियामधील पॅन इंडियामध्ये सिलेक्शन पोस्ट ही एक्झाम थोडी दुर्लक्षित मानली जाते। का बरं? कारण की प्रत्येक पोस्टसाठी सेपरेटली अप्लाय करायला लागतं। त्यानंतर त्याचं क्वालिफिकेशन हे वेगवेगळं असतं, ते चेक करायला लागतं। इसेन्शियल क्वालिफिकेशन, डिझायरेबल क्वालिफिकेशन, काही पोस्टला एक्सपिरियन्स पण लागतो। हा सगळा थोडासा अवघड फॉर्म फिलअप करण्यासाठी असल्या कारणाने बहुतेक मुलं सिलेक्शन पोस्ट हा फॉर्म भरत नाहीत। ठीक आहे, तयारी करणारे मुलं देखील भरत नाही, जे स्पेशल एसएससीची तयारी करतात। त्यामुळे अशा ठिकाणी फॉर्म भरणं कधीही चांगलं ज्या ठिकाणी कमी ॲप्लिकेशन्स येतात, हे आपण पहिल्यापासून सांगतो विद्यार्थ्यांना। ठीक आहे, तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा। 100% तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये असणार आहे, जेणेकरून तुमचं या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस वाढतील। ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहे आपण? बेसिक सिलेक्शन पोस्टची माहिती, डेट्स, इम्पॉर्टंट डेट्स बघणार आहे, क्वालिफिकेशन चेक करणार आहे, 10वीच्या मुलं कुठले फॉर्म भरू शकतात, 12वीचे मुलं कुठले फॉर्म भरू शकतात, आणि ग्रॅज्युएशनमध्ये पण वेगवेगळे BSc ॲग्री ग्रॅज्युएट्स, BCom ग्रॅज्युएट्स, इंजिनियर्स असतील, कोणाचा डिप्लोमा झालं आहे तर ते मुलं कुठले फॉर्म भरू शकतात, याचे सेपरेट पोस्ट कोड या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून तुमचा वैयक्तिक 113 पेजची ॲडव्हर्टिजमेंट वाचण्याचा टाईम या ठिकाणी वाचणार आहे आणि हा फॉर्म तुम्ही इझिली सबमिट करू शकता। ठीक आहे, चला तर मित्रांनो चालू करूयात आपल्या व्हिडिओला। ठीक आहे, बघा, ज्या मुलांना SSC CGL किंवा सिलेक्शन पोस्ट, CPO, MTS, CHSL, रेल्वेमध्ये NTPC असेल, तुमची ALP असेल, याची प्रिपरेशन करायची असेल संकल्पसोबत, तर बघा न्यू बॅच आपली 26 जूनपासून चालू होते। बेस्ट फॅकल्टीज आहेत, त्या विषयामध्ये तज्ज्ञ फॅकल्टीज या ठिकाणी तुम्हाला गाईड करणार आहेत। जर तुम्ही संभाजीनगरला येऊ शकत असाल तर या ठिकाणी ऑफलाईन बॅच तुमच्यासाठी आहे। जर तुम्ही संभाजीनगरला फिजिकली येऊ शकत नसाल तर ऑनलाईन बॅच तुम्ही परचेस करू शकता। कंप्लीट ऑनलाईन बॅच आहे, याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट, मॅथ्स असेल, इंग्लिश, GK, रिझनिंग, सगळे सब्जेक्ट आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत कव्हर करणार आहेत। ठीक आहे, Tier 1 + Tier 2 6 महिन्याची ड्युरेशन असेल बॅचची आणि 1 इयरची व्हॅलिडिटी सहित तुम्हाला ही बॅच मिळते आहे। ठीक आहे, त्यानंतर आता येऊयात आपल्या ॲडव्हर्टिजमेंटकडे। बघा, ॲडव्हर्टिजमेंट 2 जूनला, जसं मी सांगितलं 2 जूनला ॲडव्हर्टिजमेंट आली आहे। तुमच्या ॲप्लिकेशनची जी लास्ट डेट आहे ती 23 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, 23 जूनपर्यंत, आणि ऑनलाईन पेमेंट जे आहे ते 24 जूनपर्यंत तुम्ही ह्या ठिकाणी करू शकता। म्हणजे फॉर्म फिलिंग 23ला झाली आणि फक्त पेमेंट बाकी असेल तर तुम्ही 24 जूनपर्यंत पेमेंट ह्या ठिकाणी करू शकला। त्याच्यानंतर एक्झामिनेशन कधी आहे? बघा, लगेच 1 महिन्यातच, म्हणजे ह्या ठिकाणी 24 जुलै ते 4 ऑगस्ट ह्या दरम्यान तुमची एक्झामिनेशन होणार आहे। ठीक आहे, ओके, वॅकन्सीज किती आलेल्या आहेत? बघा, चांगल्या वॅकन्सीज आहे। सिलेक्शन पोस्टमध्ये काही पोस्टला अक्षरशः 1 वॅकन्सी असते आणि फॉर्मची संख्या असते 15, 20, 25 असे फॉर्म्स येतात। ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी चान्सेस खूप वाढतात। 2423 वॅकन्सीज आहे पॅन इंडिया। ठीक आहे, आता याच्यामध्ये रिजन वाईज आहेत। वेस्टर्न रिजन, आपल्या महाराष्ट्रासाठी आपण वेस्टर्न रिजनमध्ये येतो, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, त्याच्याकरता तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायला लागेल प्रत्येक पोस्टसाठी। ठीक आहे, तर तो तुमचा टाईम या ठिकाणी सेव्ह केला आहे। आजच्या व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला पूर्ण नोटिफिकेशन वाचायची गरज पडणार नाही। ठीक आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे? जो SSCचा जो प्रीचा पॅटर्न आहे, SSC CGL CHSLचा सेम पॅटर्न आहे सिलेक्शन पोस्टला। जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश, प्रत्येक सेक्शनला सब्जेक्टला 25 क्वेश्चन आणि एक क्वेश्चन 2 मार्काचा, 50-50-50चे 4 सेक्शन, म्हणजे 200 मार्क्सचा कट ऑफ लागणार आहे। मेन्स आहे का? तर बिलकुल नाही, फक्त प्री एकच सिंगल एक्झाम आणि फायनल सिलेक्शन आहे मित्रांनो। सिंगल एक्झाम आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं या केसमध्ये। ठीक आहे, त्यानंतर एक अजून महत्त्वाचा डाऊट विद्यार्थ्यांचा असतो, सर मी वेस्टर्न रिजनमध्ये फॉर्म भरू शकतो, आपण वेस्टर्न रिजनमध्ये आहे तर फक्त हाच फॉर्म भरू शकतो का, की नॉर्थ रिजनचा पण फॉर्म फिलअप करता येईल? तुम्ही जर वेस्टर्न रिजनचे असाल, तुम्ही वेस्टर्नच्या सपोज 10वीच्या पोस्टसाठी एखादा फॉर्म भरला आणि तुम्हाला तोच फॉर्म ईस्टर्न रिजनमध्ये भरायचा आहे, नॉर्थ रिजनमध्ये भरायचा, तुम्ही बिलकुल भरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। ठीक आहे,
असं नाही की तुम्ही वेस्टर्नला आहे तर तुम्ही वेस्टर्नचेच फॉर्म भरायचे. जर तुम्ही ईस्टर्न रिजनच्या किंवा नॉर्थ रिजनच्या एखाद्या पोस्टला इलिजिबल आहात तर तुम्ही तो देखील फॉर्म भरू शकता. तुमची एक्झाम तुमच्या होम स्टेटमध्ये तुम्ही टाकलेल्याच ठिकाणी होणार आहे. असं नाही की तुम्ही फॉर्म टाकला ईस्टर्न रिजनमधून तर तुम्हाला ओडिसाला जायला लागेल, नॉर्थमध्ये तर तुम्हाला दिल्लीला जायला लागेल, बिलकुल नाही. फॉर्म तुम्ही कुठूनही भरा, तुम्हाला तुमचं सेंटर तुम्ही ज्या ठिकाणी अलॉट केलं आहे त्या ठिकाणीच तुमचं सेंटर भेटून जाईल. ठीक आहे. तर हे महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. हा एक डाऊट असतो मुलांचा की मी मल्टिपल पोस्टला अप्लाय करू शकतो का? बिलकुल. Candidates who apply for more than one post in same region apply for different post in different region apply for several post in different levels. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी मल्टिपल रिजनमधून मल्टिपल पोस्ट फिलअप करू शकता. परंतु एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक पोस्ट फिलअप केली की तुम्हाला सिंगल त्या पोस्टसाठी जी काही फीज असेल, फीज कुणाला आहे? जनरल कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरीच्या मुलांसाठी. मुलींना फीज SSCच्या कुठल्याच एक्झामला नसते. ठीक आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. तर तुम्हाला जर तुम्ही 10 पोस्टसाठी अप्लाय केलं आहे, 10 पोस्ट कोडसाठी, तर तुम्हाला जनरल कॅटेगरीच्या आणि ओबीसी कॅटेगरीच्या मुलांना 1000 रुपये त्या ठिकाणी भरायला लागतील. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. ओके. परंतु हे बघा, आता हा एक डाऊट आहे की सर सपोज 10वीच्या बेसवर मी 10 पोस्ट त्या ठिकाणी भरल्या तर मला 10 एक्झाम द्यायच्यात का? बिलकुल नाही. या ठिकाणी एक्झाम 3 कॅटेगरीमध्ये होतात, 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन. 10वीच्या बेसवर जर तुम्ही 4 पोस्ट भरल्या सेपरेटली, एक्झाम मात्र 10वीच्या लेवलची एकच द्यायची आहे. त्यानंतर 12वी लेवलच्या तुम्ही 2 पोस्ट भरल्या, एक्झाम तुम्हाला एकच द्यायची आहे. आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी पण इलिजिबल आहात, तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी फॉर्म भरलाय, एक्झाम एकच द्यायची आहे. तुम्ही फॉर्म भले की 10 भरा, 12 भरा, 50 भरा, एक्झाम एका लेवलसाठी एक. लेवल कुठली म्हणतो मी? 10वी लेवल, 12वी लेवल आणि ग्रॅज्युएशन. म्हणजे तुम्ही जर तिन्हीसाठी फॉर्म भरले तर तुम्हाला एक्झाम किती द्यावे लागतील? 3च एक्झाम या ठिकाणी तुम्हाला द्यायच्या आहेत. परंतु कट ऑफ जो लागणार आहे तो प्रत्येक पोस्टचा सेपरेट लागणार आहे. ठीक आहे. तर हे एक क्लॅरिफिकेशन तुम्हाला मला इथं द्यायचं होतं. त्यानंतर मुलांचा हा एक डाऊट असतो की एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते कुठल्या कट ऑफ डेट काय आहे? तर बघा, कट ऑफ डेट त्यांनी सांगितली की एज लिमिट असेल किंवा एसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल. 1 ऑगस्ट 2025 तुमचं त्या ठिकाणी कट ऑफ डेट आहे क्वालिफिकेशनची. त्याच्या आतमध्ये जर तुमचं डिग्री कंप्लीट होणार असेल तर तुम्ही डिग्री बेसिसवर फॉर्म भरू शकता. ठीक आहे. 10वी 12वीचे तर रिझल्ट आपले लवकर येऊन जातात. फक्त ग्रॅज्युएशनला लास्ट इयरला जे मुलं ॲपेरिंग आहेत त्यांचा युनिव्हर्सिटीचा रिझल्ट अजून आलेला नाही आहे. त्यांनी मात्र काळजी करू नका. जर रिझल्ट तुमचा पुढच्या एका महिन्यात येत असेल 31 जुलैपर्यंत तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता ग्रॅज्युएशन बेसिसवर. ठीक आहे. ओके. त्यानंतर अप्लाय कसं करायचं आहे? एकदम सोपं आहे. बघा, पहिलं तर फक्त वेबसाईटवर होतं, आता तर त्यांनी एक माय SSC म्हणून बघा ॲप्लिकेशन काढलं आहे, मोबाईल ॲप्लिकेशन. ते तुम्ही डाउनलोड करायचं. त्याच्यावर खूप इझिली एकदा जर तुम्ही नवीन कॅन्डिडेट असेल तर OTR करायचं, 1 टाईम रजिस्ट्रेशन. एकदा OTR झालं की त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. खूप लवकर फॉर्म फिलअप होतो. ठीक आहे. परंतु शेवटच्या डेटचा वेट करू नका. बघा, 23 जून आहे लास्ट डेट. बिलकुल शेवटच्या डेटचा वेट करू नका. SSCची वेबसाईट खूप लवकर हँग व्हायला लागते. शेवटचे 2-3 दिवस यांचं ॲपही चालत नाही, वेबसाईटही चालत नाही. ठीक आहे. डेट वाढून मिळेल की नाही माहीत नाही, त्यामुळं लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्या. ठीक आहे. ओके. फीज काय? जसं मी सांगितलं, प्रत्येक कोडसाठी, एक कोडसाठी जर तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला 100 रुपये भरायचे. ठीक आहे. जर तुम्ही 2 कोड अप्लाय केले म्हणजे 2 पोस्टसाठी अप्लाय केलं 200 भरायचे. फी कुणाला नाही आहे तर तुम्हाला सांगितलं या ठिकाणी बघा, SC ST कॅन्डिडेट असतील, हँडिकॅप कॅन्डिडेट असतील, PWD त्यांना फीज नाही आहे आणि कुठल्याही गर्ल्स वुमेन कॅन्डिडेटला फी नाही आहे. ठीक आहे. बाकी जनरल आणि OBC कॅन्डिडेटच्या मुलांना या ठिकाणी 100 रुपीज पर फॉर्म या ठिकाणी पे करायचे आहेत. ऑनलाईन फी बघा 24 तारखेपर्यंत त्या ठिकाणी भरू शकता. फॉर्म फिलअपची लास्ट डेट आहे 23 ऑनलाईनची, परंतु फीज भरण्याची जी डेट आहे ती 24 आहे. परंतु वेट न करता तुम्ही लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून टाका. आता येऊयात महत्त्वाच्या मुद्द्यावर, ज्यासाठी सगळे मुलं वाट बघताय किंवा व्हिडिओ ज्यासाठी सगळे मुलं बघताय, तो म्हणजे फॉर्म कुठला अप्लाय करायचा. जर मी महाराष्ट्राचं सर वेस्टर्न रिजनमध्ये मला जॉब पाहिजे तर मी कुठल्या पोस्टसाठी इलिजिबल आहे? तर बघा, 10वीचे जे मुलं आहेत त्यामध्ये WR 12025, WR 12325, WR 12225, WR 11825, WR 11225, WR 11125, WR 11025 आणि WR 10925 या 8 पोस्टसाठी. आता याच्यामध्ये वॅकन्सीज पण मी मेन्शन केल्यात, कारण की काही स्टुडंटचा फीजचा इश्यू असतो, सर एवढे सगळे फॉर्म नाही भरू शकत. मग बघा, तुम्ही या ठिकाणी वॅकन्सी मी दिलेल्या आहेत तर तुम्ही वॅकन्सी वाईज फॉर्म भरू शकता. मुलींना आणि SC ST कॅन्डिडेटला मी म्हणेल कंपल्सरी सगळ्याच्या सगळ्या पोस्टकार्डसाठी अप्लाय करायचं आहे. ठीक आहे.
त्या ठिकाणी बिलकुल हे करायचं नाही आहे, कचराईपणा करायचा नाही की सर मी 2च अप्लाय करते, काही सगळे भरायचे. ठीक आहे. त्यानंतर 12वीसाठी बघा, जे 12वी पास स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 2 पोस्ट आहेत जनरल 12वीसाठी. WR 14,425 वॅकन्सीज खूप चांगल्या आहेत, 54 वॅकन्सीज आहेत. फक्त याच्यामध्ये टायपिंग झालेली पाहिजे, इंग्लिश 35ची टायपिंग स्पीड पाहिजे 35चा, आणि हिंदी असेल ऑर आहे इंग्लिश 35 किंवा हिंदी 30 असेल तर तुम्ही या पोस्टला इलिजिबल आहात. मग सर टायपिंग सर्टिफिकेट लागतं का? SSCच्या कुठल्याच एक्झामसाठी सर्टिफिकेट लागत नाही. तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये स्किल टेस्ट होईल तुमची आणि त्याच्यावर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे बिलकुल घाबरायचं नाही. आत्ता जरी क्लास लावले तरी हा स्पीड तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अजून 3 महिने कमीत कमी लागतील. ठीक आहे. त्यानंतर जर सर 12वी झालं आहे, टायपिंग नाही आहे, मी कुठली पोस्ट घेऊ शकते किंवा शकतो बघा, WR 13,725 या ठिकाणी 2 पोस्ट आहे, UR 1 आणि SC कॅटेगरीसाठी 1, अशा 2 पोस्ट अवेलेबल आहेत. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ग्रॅज्युएशन. ठीक आहे. आता ग्रॅज्युएशनमध्ये बघा वेगवेगळ्या फील्डमध्ये ग्रॅज्युएट असू शकतात मुलं, तर मी त्यावाईज या ठिकाणी पोस्ट कोड रेडी केलेले आहेत. जसं की बघा WR 11,725 हा जो पोस्ट कोड आहे याच्यामध्ये बघितलं तर डिप्लोमा इंजिनिअरिंग लागते, कशामध्ये ENTC असेल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर, IT किंवा BSc इलेक्ट्रॉनिक्स यापैकी कुठली एक डिग्री असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर BSc झालं आहे, नॉर्मल जनरल BSc झालं आहे, फक्त BSc केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ काही पण जनरल BSc झालं आहे. BSc कशामध्ये पण असेल एनी स्ट्रीम. त्यानंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग झालं आहे, एनी स्ट्रीम, डिप्लोमा कशातून कुठलं इंजिनिअरिंग झाले तर तुम्ही हे 2 कोर्ससाठी अप्लाय करू शकता. WR 14,525 आणि WR 14,625. ठीक आहे. वॅकन्सीज खूप चांगल्या आहेत दोघांच्या. आय थिंक याच्या 23 आणि याच्या 30च्या आसपास आहेत. बिलकुल फॉर्म भरा. ठीक आहे. जसं BSc झालं आहे प्लेन BSc, मग BSc ॲग्री का? चालेल, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. BSc इलेक्ट्रॉनिक्स आहे, चालेल का? चालेल. BSc केमिस्ट्री चालेल. BSc कुठल्याही स्ट्रीममधून चालतं आहे. आणि डिप्लोमा कुठल्याही स्ट्रीममध्ये ENTC, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर, IT कुठल्याही याच्या डिप्लोमा चालेल. त्यानंतर नेक्स्ट WR 12,525 याच्यामध्ये बघा डिप्लोमा सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, एक बरं का, डिप्लोमा इन सिव्हिल ऑर मेकॅनिकल ऑर इलेक्ट्रिकल किंवा BSc फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. आता याच्यामध्ये काय आहे, ऑर नाही आहे, म्हणजे BSc मध्ये हे 3ही विषय तुम्हाला डिग्रीमध्ये असणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. BSc फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. स्क्रीनशॉट काढून घ्या. चला नेक्स्ट बघूयात. पुढे बघा WR 14,825 ह्या पोस्ट कोडसाठी बघा इलिजिबिलिटी काय आहे, BTech और MSc एनी स्ट्रीम, म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग असेल कुठल्याही स्ट्रीममध्ये किंवा BTech झालं आहे गव्हर्नमेंट कॉलेजमधून तरी चालेल, MSc कुठल्याही स्ट्रीममधून चालेल किंवा MBA झालेलं असेल तरी चालेल, परंतु त्याचं ग्रॅज्युएशन BSc झालेलं पाहिजे. ठीक आहे. तर हे फक्त नीट लक्ष देऊन बघा. याच्या पण वॅकन्सीज खूप चांगल्या आहेत. त्यानंतर WR 13,425 ह्या पोस्ट कोडसाठी काय बघा, B मेकॅनिकल झालेलं पाहिजे, MSc फिजिक्स झालेलं, ह्या दोन्हीपैकी एक असेल तरी तुम्ही भरू शकता. नेक्स्ट आहे WR 11,525 याच्यामध्ये बघा MSc केमिस्ट्री चालेल किंवा BTech केमिकल इंजिनिअरिंग चालेल. ठीक आहे. तर याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या जे लोक इलिजिबल आहे. बघा महाराष्ट्रातील जर तुम्ही इलिजिबल नसाल, तुमचे फ्रेंड्स इलिजिबल असेल, त्यांच्यापर्यंत ह्या जाहिरातीला नक्की पोहोचवा मित्रांनो, कारण की खूप कमी फॉर्म येतात, खूप कमी कट ऑफ लागतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा WR 13,925 ह्या पोस्ट कोडसाठी इलिजिबिलिटी आहे BSc बॉटनी किंवा झूलॉजी. त्यानंतर BSc ॲग्री, बघा ॲग्रीचे भरपूर विद्यार्थी आहेत जे तयारी करतात, तर BSc ॲग्रीसाठी 1, 2, 3 वॅकन्सी या ठिकाणी आलेल्या आहेत. WR 13,925, WR 12,725 आणि WR 12,625 याच्यामध्ये बघून घ्या. 12,725 BSc ॲग्री और BSc केमिस्ट्री आणि 12,625 BSc ॲग्री बॉटनी किंवा झूलॉजी, याच्यामध्ये BSc असेल हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे WR 10,425 याच्यामध्ये MSc केमिस्ट्री, MSc बॉटनी किंवा MSc झूलॉजी. ठीक आहे. तर यापैकी जर तुमची डिग्री या ठिकाणी असेल तर तुम्ही ह्या पोस्ट कोडसाठी अप्लाय करू शकता. नेक्स्ट आहे बघा BCom झालेले भरपूर विद्यार्थी असतील ज्यांचं ग्रॅज्युएशन ह्या ठिकाणी झालं आहे, लास्ट इयरला आहेत. 1 ऑगस्टपूर्वी जर त्यांचा रिझल्ट तुमचा वेबसाईटवर पब्लिश होणार असेल तर तुम्ही BComसाठी या ठिकाणी ह्या पोस्ट कोडसाठी फॉर्म भरू शकता. ठीक आहे. ज्यांचं झालं आहे ऑलरेडी मागच्या वर्षी त्यांना प्रॉब्लेम नाही आहे, जे लास्ट इयरला आहेत त्यांनी पण हा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे हे बघा, ही एक स्पेशल पोस्ट आहे, जागा खूप चांगल्या आहेत बघा, फक्त मुलींसाठी आहे. WR 13,525 एक स्पेशल पोस्ट आहे, याच्यामध्ये
एनी ग्रॅज्युएशन, कशात पण ग्रॅज्युएशन चालेल, फक्त तुमचं NCC तुम्ही त्या ठिकाणी कॅडेट पाहिजे आणि C ग्रेड सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे NCCचं. जर हे असेल तर तुम्ही ह्या पोस्ट कोर्ससाठी इलिजिबल आहात. ठीक आहे. ओके. फॉर्म ठीक आहे सर. एक्झाम कुठे होतात, सेंटर्स कुठे कुठे महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये बघा अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे या ठिकाणी ह्या एक्झाम कंडक्ट होतील. ठीक आहे. तुम्ही फॉर्म दिल्लीचा जरी भरला, नॉर्थ रिजनचा एखाद्या पोस्टसाठी ॲप्लिकेबल असाल तर तिकडून फॉर्म भरला आणि जर तुम्ही सेंटर्स छत्रपती संभाजीनगर टाकलं, तुमची एक्झाम संभाजीनगरलाच होईल. ठीक आहे. असं नाही की दिल्लीत फॉर्म भरला तर दिल्लीत होईल. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर सर प्रोसेस कशी असणार आहे? प्रोसेसमध्ये बघा CBT एक्झाम होईल तुमची, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होऊन जाईल. सिंगल एक्झाम आहे, जसं मी मागाशी सांगितलं, कुठली मेन्स नाही आहे. याच्यामध्ये एक्झाम झाल्यानंतर तुमचे आन्सर की लागेल, आन्सर की नंतर तुमचे मार्क्स काढल्यानंतर रिझल्ट लागेल. हा रिझल्ट तुमचा टेम्पररी रिझल्ट असेल. याच्यानंतर DV-साठी मुलं बोलवली जातील. ठीक आहे. मुलं DV-साठी डॉक्युमेंट तुमचे तुम्हाला सेंड करायचेत त्या झोनला, त्या डिपार्टमेंटला. त्या डिपार्टमेंट तुमचा DV करेल. DV केल्यानंतर तुमचा फायनल रिझल्ट येईल आणि फायनल रिझल्ट आल्यानंतर तुमची जॉईनिंग होणार आहे. याच्यामध्ये काही मुलांची स्किल टेस्ट असेल तर DV नंतर काहींची स्किल टेस्ट होईल. आता स्किल टेस्ट सगळ्यांनाच नाही, जसं एका पोस्टला बघा टायपिंग होता 12वी नंतरच्या, तर DV नंतर त्यांची टायपिंग होईल, मग फायनल रिझल्ट येईल आणि मग त्यांची जॉईनिंग होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही ओव्हरऑल प्रोसेस असणार आहे. नेक्स्ट, यावर्षी वेगळं काय झालं आहे, यावर्षी फॉर्म भरताना कुठले SSCचे फॉर्म असेल तर आधार कंपल्सरी झालं आहे. म्हणजे आधार बेस्ड ऑथेंटिकेशन. तुम्ही माय SSC ॲप जर डाउनलोड केलं तर त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिलअप करता तर एक त्या ठिकाणी ऑप्शन येतो आधार बेस्ड ऑथेंटिकेशन. तर तुमचं ते आधार बेस्ड ऑथेंटिकेशन तुमचं झालेलं नसेल तर तुम्हाला बऱ्यापैकी त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो. एक्झाममध्ये बघा 2 तास अगोदर बोलवलं जातं, त्यानंतर यापैकी कुठली 2 डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे सोबत. तर एवढं सगळं न करता मला असं वाटतं की तुम्ही आधार बेस्ड ऑथेंटिकेशन करा आणि एक्झामला रिलॅक्स जा, बिलकुल टेन्शन फ्री. ठीक आहे. सोपं आहे. तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि तुमचं त्या ठिकाणी स्कॅनिंग होतं, फेस स्कॅनिंग वगैरे होतं, इझी आहे. ठीक आहे. तर ही ॲडव्हर्टिजमेंट ॲक्च्युअलमध्ये 113 पानांची होती मित्रांनो. तुमच्यासाठी आपण त्याला शॉर्ट बनवलं आहे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी हा फॉर्म भरतील, हाच याचा मागचा उद्देश आहे. ठीक आहे. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची आमच्यासोबत संकल्पसोबत, तर बघा 26 जूनपासून ऑफलाईन बॅच चालू होती आहे. त्यानंतर ऑनलाईन बॅच कधीपासून चालू होती? 26 जूनलाच. ठीक आहे. त्याच्याबद्दलचे डिटेल्स तुमच्या स्क्रीनवर आहेत. नेक्स्ट बघा, खूप मेहनत लागली आहे हा व्हिडिओ बनवायला. ठीक आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला. ठीक आहे. लाईक करा. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. त्यासोबतच फॉर्म फिलअप करताना पण जर काही प्रॉब्लेम आला तुम्हाला त्या ठिकाणी तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकता. तुमचे डाऊट्स त्या ठिकाणी सॉल्व्ह केले जातील. आणि जे नवीन विद्यार्थी असतील ज्यांनी आत्तापर्यंत आपलं ABD संकल्पचं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून अशा अपडेट्स तुम्हाला टाईमवर भेटतील. ठीक आहे. चला मित्रांनो, धन्यवाद. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.